नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा विषय अतिशय छान आहे. ओव्ह्युलेशन डे कसा ओळखायचा, मासिक पाळीच्या चक्रामधून किती दिवस वजा करायचे, कसं बघायचं, पाळी नियमित असेल तर ओव्ह्युलेशन डे कसा ओळखायचा, पाळी अनियमित असेल तर कसा कॅल्क्युलेट करायचा, हे आज आपण डिटेल बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉन देखील दाबा. चला तर मग सुरू करूया. प्रत्येक स्त्रीच्या ओव्हरीजमध्ये खूप सारी अंडी असतात आणि दर महिन्याला एक अंड कधी उजवीकडून तर कधी डावीकडून मॅच्युअर्ड होत असतं, मोठं होत असतं आणि ते आपल्या फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणजे गर्भनलिकेमध्ये सोडलं जातं. आता हे जे मोठं मॅच्युअर्ड झालेलं अंड असतं ना, ते फलित होण्यासाठी म्हणजे जर फॅलोपियन ट्यूबमध्ये स्पर्म्स असतील किंवा त्यावेळेला इंटरकोर्स झाला तर आपण इथं गर्भधारण करू शकतो, तर आपल्याला गर्भ राहू शकतो, प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु या काळाच्या व्यतिरिक्त कधीही आपण प्रयत्न केले तर गर्भधारणा होण्याचे काहीही चान्सेस आपल्यामध्ये नसतात. कुठल्या काळात प्रयत्न केले पाहिजे, हे जे अंड असतं त्याचा जीवनकाल म्हणजे ते किती काळ जिवंत राहतं आणि कधी प्रयत्न केले तर आपल्याला गर्भधारणा होऊ शकते. आपण कसं ओळखायचं की आपण ओव्ह्युलेटच करत नाही आहोत, पाळी येते पण ओव्ह्युलेशनची प्रक्रिया आपल्यामध्ये होत नाही, हे कसं ओळखायचं, याची सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. ओव्ह्युलेशन डे माहीत असणं हे गर्भधारणा होण्यासाठी जसं महत्त्वाचं आहे तसंच गर्भधारणा होऊ नये म्हणून देखील ही माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण बघूया तुमचा परफेक्ट ओव्ह्युलेशन पिरियड ओळखण्यासाठी तुम्ही गर्भधारणेसाठी कधी प्रयत्न केले पाहिजे. तर पहिली पद्धत आहे मासिक पाळीच्या चक्राच्या कालावधीप्रमाणे बघणं. तुमच्या मासिक पाळीचं चक्र हे जितक्या कालावधीचं आहे त्यातून 14 वजा केल्यावर जो आकडा येतो तो म्हणजे तुमच्या ओव्ह्युलेशन डेचा पिरियड असू शकतो. म्हणजे त्या आकड्यापासून पुढे पहिले 3 दिवस हा तुमच्यासाठी योग्य कालावधी आहे. म्हणजे जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचं असेल तर तुमच्यासाठी 14वा दिवस आणि त्याचे आधीचे म्हणजे 12वा, 13वा आणि 14वा हे 3 दिवस प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय योग्य आहेत. आता ज्यांच्या मासिक पाळीचं चक्र 35 दिवसांचं आहे त्यांच्यासाठी 21वा दिवस, 20वा आणि 19वा हे 3 दिवस म्हणजे पाळी चालू झाल्यापासून पुढे 19 ते 21 हा 3 दिवस त्यांच्यासाठी योग्य कालावधी आहे आणि या 3 दिवसांमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. तसंच मासिक पाळीचं हे जे चक्र आहे ते फक्त 21 दिवसांचं शॉर्ट सायकल असेल तर या पद्धतीप्रमाणे 7वा दिवस हा तुमचा ओव्ह्युलेशन डे आहे आणि तुमच्यासाठी 5वा, 6वा आणि 7वा दिवस हा प्रजननक्षम कालावधी आहे. इथं तुम्ही प्रयत्न करू शकता. तसंच लॉंग सायकल म्हणजे 40 दिवसांचं जर तुमचं सायकल असेल तर मग 26वा दिवस तुमचा ओव्ह्युलेशन डे येतो आणि मग 24, 25 आणि 26व्या दिवशी तुम्ही गर्भ राहण्यासाठी प्रयत्न करू शकता. आता दुसरी अतिशय खात्रीशीर आणि सोपी पद्धत आहे ती म्हणजे ओव्ह्युलेशन प्रेडिक्टर किट. तुम्ही मार्केटमधून, मेडिकलमधून हे किट आणू शकता आणि अगदी प्रेग्नन्सी टेस्ट जशी काम करते तसंच हे किट तुम्हाला वापरायचं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आला तर मग तो दिवस तुमचा ओव्ह्युलेशन डेचा आहे हे तुम्ही ओळखू शकता. म्हणून ही देखील अतिशय सोपी पद्धत आहे, ही देखील तुम्ही वापरू शकता. ज्यांचं मासिक पाळीचं चक्र हे अनियमित आहे, कधी लवकर येते कधी उशिरा येते, असं असेल तर मग काय करायचं, अशा वेळी तुमच्या मासिक पाळीचा जो मोठा कालावधी होता त्याच्यामधून 11 वजा करायचे आणि जो छोटा कालावधी म्हणजे तुमची मासिक पाळी आत्तापर्यंत शॉर्टेस्ट पिरियड जो होता त्यातून 18 वजा केल्यानंतर जो पिरियड उरतो तो म्हणजे तुमच्यासाठी प्रजननक्षम पिरियड आहे. म्हणजेच काय, जर तुमचं लॉंगेस्ट मेन्स्ट्रुअल सायकल हे 31 दिवसांचं होतं आणि शॉर्टेस्ट 18 दिवसांचं असेल मग अशा वेळी या कॅल्क्युलेशनप्रमाणे म्हणजे मोठ्या कालावधीमधून 18 वजा करायचे आणि छोट्या कालावधीमधून 10 वजा करायचे. मग या कॅल्क्युलेशननुसार तुमच्या पाळीपासून 10वा ते 20वा दिवस हा तुमच्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. ऑल्टरनेट डे तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा दररोज देखील तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करू शकता. याच जोडीला ओव्ह्युलेशन होण्याचे अजूनही काही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसतात. त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, तो देखील तुम्ही नक्की बघा. तर याच्यामध्ये बेसल बॉडी टेम्परेचर वाढतं, हे थोडंसं क्लिष्ट आहे ओळखायला आणि याच्यासाठी खूप पेशन्स पण हवेत. पण तरीसुद्धा बेसल बॉडी टेम्परेचर हे ओव्ह्युलेशन डेच्या वेळेला थोडंसं वाढतं.
त्याचप्रमाणे ओव्ह्युलेशन डे तुमचा चालू असेल, ओव्ह्युलेशन पिरियड असेल तर सर्वायकल म्युकस हा अंड्याचा पिवळा भाग सोडला तर जे पांढरं किंवा ट्रान्सपरंट उरतं त्या पद्धतीने तुमचं सर्वायकल म्युकस म्हणजे योनिस्राव दिसतं. त्याचप्रमाणे तुमचे सेक्स ड्राईव्ह, तुमचा मूड देखील खूप चांगला असतो, जे तुम्हाला गर्भधारणेला प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करतं. तसेच ब्लोटिंग, ब्रेस्ट टेंडरनेस अशा प्रकारचेही काही सिम्पटम्स दिसतात. त्यासाठी घरच्या घरी ओव्ह्युलेशन ओळखण्यासाठी जो डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा. आता पाळी तर येते परंतु ओव्ह्युलेशन होत नाही आहे, तुम्ही ओव्ह्युलेट करत नाही आहात, हे तुम्ही कसं ओळखाल? ज्या वेळेला तुमची मासिक पाळी ही डिस्टर्ब्ड असते, म्हणजे कधी येते, कधी 2 महिन्यांनी येते, कधी 4 महिन्यांनी येते, असं जर होत असेल ना तर तुम्ही समजावं की आपलं ओव्ह्युलेशन जे आहे ते डिस्टर्ब्ड आहे किंवा होत नाही आहे. जर तुमच्यामध्ये प्रायमरी ओव्हॅरियन इन्सफिशियन्सी असेल तरी देखील ओव्ह्युलेशन डिस्टर्ब्ड असतं. कधी कधी तुमची नियमित पाळी चालू असते पण एखाद्या वेळेला ही चुकते किंवा 1-2 वेळेलाही चुकते, तर अशा वेळेला तुमचं ओव्ह्युलेशन डिस्टर्ब्ड आहे असं तुम्ही समजू शकता. ओव्ह्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी तुमची जीवनशैली, आहार-विहार, व्यायाम, योगासनं हे असणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यामुळे हॉर्मोनल बॅलन्स होतो आणि तुमचं ओव्ह्युलेशन आणि पर्यायाने तुमची मासिक पाळी व्यवस्थित रेग्युलर व्हायला मदत होते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.